श्री स्वामी समर्थ. नमस्कार सगळ्यांना. तर माझ्या नवीन यूट्यूब चॅनलवर मी तुमच्या सगळ्यांचे मनापासून स्वागत करत आहे. तर सब्जीमध्ये आम्हाला गाजर भेटली होती फ्रेश अशी, तर त्याचा हलवा करूया म्हणून मी गाजर स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहेत. त्याच्यावरची साल काढून घेतलेली आहे. त्यानंतर ते व्यवस्थित पुसून गाजर किसून घेतलेलं आहे. माझ्याकडे मोठी किसणी नाही आहे, म्हणून माझ्याकडे जी छोटी किसणी अवेलेबल आहे त्यानेच मी गाजर किसून घेत आहे. तर मी सगळी गाजर व्यवस्थित अशी किसून घेतलेली आहेत. त्यानंतर काजू आणि बदामाचे बारीक बारीक तुकडे करून घेतलेले आहेत. एक पातेलं गॅसवरती गरम करण्यासाठी ठेवलं होतं. त्यामध्ये मी 2 चमचे घरचं साजूक तूप ॲड केलेलं आहे. तूप व्यवस्थित तापल्यानंतर त्यामध्ये मी काजू बदामाचे जे तुकडे करून घेतले होते ते ॲड केले. त्याला व्यवस्थित असं परतून घेतलेलं आहे आणि ते खरपूस होईपर्यंत व्यवस्थित भाजून घेऊन ते साईडला काढून घेतलं आहे. त्यानंतर भांड्यामध्ये जे तूप शिल्लक होते त्यामध्ये अजून 1 चमचा तूप ॲड करून किसलेले गाजर त्यामध्ये व्यवस्थित असे परतून घेत आहे. तर गाजर व्यवस्थित असे परतून घेतलेले आहे. त्यानंतर मी कोमट दूध त्यामध्ये ॲड केलं आहे. कोमट दुधावर जी साय जमली होती ती सुद्धा मी यामध्ये घातली आहे. यामुळे हलव्याला एक वेगळीच टेस्ट येते. एकदा नक्की ट्राय करून बघा. त्यावर झाकण ठेवून मी 5 मिनटं दुधामध्ये गाजराला व्यवस्थित असं शिजू दिलेलं आहे. थोड्याशा क्वांटिटीमध्ये जेव्हा त्यामध्ये दूध शिल्लक असेल तेव्हा त्याच्यामध्ये तळलेले काजू बदामाचे तुकडे आणि साखर ॲड करायचे आहे. साखर तुम्ही ज्या प्रकारे गोड खातात त्या प्रमाणाने ॲड करा. त्यावर झाकण ठेवून 5 मिनटं शिजू द्यायचं आहे. शेवटी वेलचीची पूड ॲड करून व्यवस्थित असे परतून घ्यायचं आहे. 2 मिनटं झाकण ठेवून शिजून घ्या. अशा प्रकारे आपला हलवा तयार झालेला आहे. तर व्हिडिओला नक्की लाईक करा.